ठीक आहे, लक्षात आलं ना. आता वेगळं पद ओळखायचा अर्थ हे, आता हे ऑड मॅन आउट म्हणजे वेगळं काढा त्याला, ठीक आहे ना. मग विषय काय आहेत, त्याला वेगळं काढायचं म्हणजे त्या चारपैकी कुठल्या तरीमध्ये, कुठल्या तीनमध्ये काहीतरी निकष लपला असेल, काही नियम लपला असेल, बरोबर ना, काही संदर्भ लपला असेल. म्हणजे चौघापैकी तीन सारखे आहे म्हणजे त्यामध्ये साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे, बरोबर आहे. मग तो कुठलाही नियम असू शकते, होऊ शकते. चारपैकी तीनमध्ये वर्गसंख्या असेल, घनसंख्या असेल, भागाकाराची संकल्पना लपली असेल, संक्षिप्त रूपाची संकल्पना लपली असेल, पटीची संकल्पना लपली असेल, किंवा मूळ संख्या असेल. काही ना काही निकष इथे असलेल्या तीन पदांमध्ये असेल, जो चौथ्यामध्ये नसेल. कळत आहे. जेव्हा ऑप्शन, आणि हे प्रश्न ऑप्शन बेस असतात, लक्षात घ्यायचं. ऑप्शन बेस म्हणजे पर्यायाच्या आधारावर सोडवायचे असतात त्यांना. त्यासाठी एक तर इकडले तीन सोडवा, नाही तर तिकडले तीन सोडवा. समजलं ना. सापडून जाईल चौथा. तिघांनाही भाग देता येईल, सॉरी दोघांनाही. अशी कुठली संख्या इथे? तीन. 3 7 21 3 17 म्हणजे 7/17 हे या ठिकाणी उत्तर आलं. पुढं जाऊ. 4 त्रिक 12 4 7 28. इथं 3 7/17 आलेलं आहे आणि इथं 3/7 आलं. आता दोघांमध्येच तर वेगळे पण आहे, म्हणजे आपल्याला चेक करायला तिसऱ्याकडे जाणं गरजेचं आहे. लक्षात आलं. तिसऱ्याकडे जाऊ आपण. याला 7 भाग देतो बघा. 7 9 63, 7 2 14 7 1 7, राईट. मग परत 3 त्रिक 9 3 7. मग मला कळलं पाहिजे की बाबा इथेही 3/7 आलं आणि इथंही 3/7 आलं, म्हणजे इथं 3/7 आहे का? म्हणजे अर्थात 3/7 तिकडे येऊ शकतं. बघा 13 त्रिक आणि 13 7 91 आलं. अर्थात वेगळं कुठलं झालं याच्यामधलं? 21/51 हे तुमचं उत्तर असेल. क्लिअर आहे आता? चालेल, पुढचा प्रश्न घ्या. ते मसावी ना, कसोट्या मसावी. हां, तसं नाही, संक्षिप्त रूप द्यायचं त्याला. आणि मग बघा बरं, मी पूर्ण बांधणी करून आलो आहे आधीच त्याची. तुम्हाला म्हटलं होतं जर मसावी समजला तर गुणोत्तर देता येईल, काढता येईल. जर पाढेपाठ असेल तर तुम्हाला कुठल्या संख्येनं भाग देता येईल हे लवकर कळेल. आलं लक्षात. म्हणून कसोट्या लावायच्या आहेत. दोघांनाही कुठल्या संख्येनं भाग जातो? 3ने. 3 7 21 3 17 51, बरोबर आहे. लक्षात आलं ना. हे लक्षात घ्यायचं आहे. मग हे आपल्याला ठरवायचं असते कसोट्यांच्या माध्यमातून. आलं लक्षात आता. बाकी काही प्रश्न अजून? ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. अजून कुठला आहे? 8 नंबरचा. चला 8 नंबरचा बघा काय म्हणतोय. 7/12 गुणेला 8/15 बरोबर रिकामी जागा छेद 45. संक्षिप्त रूप असं देता येतं. 4 त्रिक 12 4 2 8. क्लिअर आहे. मग 15 आणि 3चा गुणाकार किती आला? अर्थात 7 2 किती होणार? 14. म्हणजे इथं उत्तर येणार तुमचं 14. ठीक आहे. चला पुढे. किती आहे? 9 नंबर. 9. आता 9चं उत्तर काढता येईल. 70/112 काढता येईल सर्वांना? 9 जमेल? 9 जमेल सर्वांना. आता 70/112 जसा याच्या आधीचा समजून सांगितला 6, सॉरी कितवी 7, तसा काढता येईल त्याचं उत्तर. चालेल, पुढचा प्रश्न बघा. किती आहे? 10. बघा काय म्हणतोय. प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्या. जर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C इज इक्वल टू D इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, बरं ते शून्य नाही आहे हे ठीक आहे, पण हे समान आहे हे तर कळलं ना. म्हणजे याचा अर्थ समान आहे. हे कोणाच्या ठिकाणी बसले जाऊन? अंशाचा. मग संकल्पना कुठली झाली? अंश समान आहेत. अंश समान आहे. जर अंश समान आहे तर सर्वात मोठा कुठला? ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा, म्हणजे कुठलाही C/3. ठीक आहे, C/3. पुढचा 12. चालेल, लक्ष द्या. 12 नंबरचा काय म्हणतो बघा प्रश्न. 11 0 11 आणि 17 0 17. थोडं लक्षात घ्यायचं. अगदी मला सेकंदात उत्तर द्या बरं. सेकंदात. 77 77 77 भागेला 11 काय येईल उत्तर? सेकंदात. 7 7 7 7 0 7 0 7. 777 नाहीत का? कोणाचंच नाही आलं का? व्हेरी गुड. घाई घाई
घाईघाईत काय करतो आपण बघा, 11×7=77, 11×7=77 आणि 11×7=77 ऑप्शनमध्ये असतंच. भागाकाराची प्रोसेस आपण लक्षात घेतो आहे, बरोबर ना. जर 77 77 77 भागेला जर मी 11 केलं, 11×7=77 0 उरले. आपण 77 घेऊ का? पहिला आटेम असतोच तो, बरोबर ना. 1 7 घेतला, शून्याचा भाग 0 7, परत 7 घेतला, 11×7=77 0 उरले. परत हा 7 घेतला, याचा 0, परत तो 7 घेतला उदाहरणार्थ, म्हणजे 70 70 7 येणार. हे तर क्लिअर आहे. आता एखादा गट, एखादी संख्या ही 30 रिपीट होत असेल तर साहजिकच आहे तिला भाग देताना त्या विशिष्ट संख्येनंतर 0 येणारच आहेत असा. मग हे उत्तर कशाचं असेल जागेवर कळणार आपल्याला बघा. 11×0=11 भागेला 17×0. जो गट रिपीट होतोय त्यानंच भाग दिला तर 11 गुणेला 11×1=11, राईट. शून्याचा 0, या 1चा 0 आणि परत 11×1=11. कळलं? क्लिअर आहे ना. म्हणजे आपल्याला कळेल की कुठला कॉमन निघतो वगैरे. 17 बाहेर काढले, 17 गुणेला 17×1=17, शून्याचा 0, या 1चा 0, 17×1=17. अर्थातच 1001 1001 कॉमन निघाला, म्हणजे कट झाला. उरलाच किती तुमच्याकडे? 11/17. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न 13 नंबर ना. बघा काय म्हणतं, किती आलं उत्तराचं? 18/7. 0 नाही आलं, 0 पण आलं नाही का. बरं बघा, वाचनाचा अभाव आणि प्रभाव कसा असतो बघा. काय म्हटलंय? 9/7 9/7 मधून वजा करायचे आहे. कोण वजा करायचे आहे? वजा 7/9ची व्यस्त. वजा 7/9ची व्यस्त आहे, वजा 9/7. समजलं? हे समजलं पाहिजे. सांगतो थांबा, घाई नका करू, पहिले ते चेक करा. वजा 7/9ची व्यस्त, वजा 9/7. चिन्ह नाही बदलत त्याचं. व्यस्तमध्ये परिमेय संख्यांच्या व्यस्तमध्ये अंश आणि छेद यांची अदलाबदल होते, बरोबर ना. प्लसचं मायनस नाही होत. -3ची व्यस्त +3, -7ची व्यस्त +7. समजलं आता? हे लक्षात ठेवायचं. अपूर्णांकाची व्यस्त खालीवर, चिन्ह नाही बदलणार. लक्षात तेच असेल. परंतु तुम्हाला हा वजा करायचा आहे, तुम्हाला वजा करायचा आहे. याची व्यस्त कोण आली? वजा 9/7 आलं. याचं वजा घेणार का उसनं? नाही. तुम्हाला वजा बाकीचं चिन्ह सेपरेट द्यावं लागेल, कारण वजा करायचं आहे तर कोण? हा. समजलं ना. म्हणून प्रश्न वाचायला पाहिजे, लक्ष द्यायचं. जर प्रश्न वाचला बरोबर तर ह्या गोष्टी करतात. 9/7 मधून वजा करायचे आहे, वजा करायचे आहे कोण? तर वजा 9/7 वजा झाला पाहिजे. कळत आहे? मग हे सोडताना 9/7 वजा वजा अधिक 9/7 हे झालं, तो भाग वेगळा. पटलं ना. परंतु पहिल्यांदा व्यवस्थित मांडा त्याला. अंशाची बेरीज किती आली? 18/7, म्हणजे 18/7 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. हा, म्हणजे ते परिमेय आपलं पूर्णांक संख्या लिहिली होती ना आपण, ते लक्षात घ्यायचं. बघा, दोन गोष्टी, धन ऋण व्यस्त आहे, बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त, याच्यात फरक आहे. वजा 3ची बेरीज व्यस्त जर म्हटलं उदाहरणार्थ तर ती 3 झाली. जर वजा किंवा 3ची व्यस्त म्हटलं तर 1/3 होते फक्त. तर मगाशी बोलताना हे नाही सांगितलं मी, संकल्पना लक्षात घ्यायचं. गुणाकार व्यस्त म्हटलंय त्याने, त्याच्यामुळं हे असं राहतं. समजलं ना? गुणाकार व्यस्त. कळत आहे ना? गुणाकार व्यस्त म्हटलं म्हणजे अंश आणि छेद अदलाबदल. A/B या परिमेय संख्येची व्यस्त कुठली होते? B/A. तो नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न कुठला आहे? 14. चला बघा, शिकण्यासारखा एक एक संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. झाला तुमचा कार्यक्रम सुरू करा. काय म्हटलंय? जर 2x = 3y = 4z इज नॉट इक्वल टू 0, काही घेणं नाहीत. म्हणजेच 2x = 3y = 4z समान आहे, हे तर म्हणू शकतो ना. झालं. मुद्दा समजून घेण्यासारखा आहे दोन्ही पद्धतीने. जरा समजला तर गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये तुलना करता येईल. जरा समजला तर बऱ्याच ठिकाणी कामात पडेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लक्षात ठेवायचं. आणि जर सगळे समान आहे, दिसायला पाहिलं म्हणजे पाहिलं तर 4 3 2 मध्ये तर फरक आहे. 4 तर सर्वात मोठा दिसतो, 2 सर्वात लहान आहे, बरोबर ना.
आणि असे कसे सगळ्यांच्या समान आहेत? मग आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की जर बाबा सगळे समान आहे तर 4 तर सगळ्यात मोठा आहे. म्हणजे 4 हे 4 3 2 हे काय सहगुणक आहे. सहगुणक नाही का? हे सहगुणक समजते ना? हे सहगुणक आहे. मग जर हे सहगुणक आहे तर त्या सहगुणकांचा जर विचार केला तर 2 तर सर्वात लहान आहे, 4 सर्वात मोठे आहे आणि तरीही सगळे सारखेच आहे. म्हणजे 4 सोबत आलेला झेड हा एक्स आणि वाय पेक्षा लहान असेल म्हणजे तो इतरांच्या बरोबर येईल. 4ची की 4 झेड 4 ऑलरेडी मोठा आहे ना, मग झेडची व्हॅल्यू ही कमी असेल तरच तो इतरांच्या पंक्तीत बसेल की नाही? हो किंवा नाही? ते कळलं. दुसरं वाय 2x 2 तर सर्वात लहान आहेत. मग 2x ला इतरांच्या बरोबरीत यायचं असेल तर एक्सची किंमत ही इतरांपेक्षा जास्त असली पाहिजे. हे क्लिअर आहे? लिहा मग मुद्दा त्या ठिकाणी. अशा उदाहरणात ज्या चलाचा सहगुणक सर्वात लहान, त्या चलाची किंमत सर्वात जास्त. आणि ज्या चलाचा सहगुणक सर्वात मोठा त्या चलाची किंमत सर्वात कशी कमी. सहगुणक मोठा तर किंमत कमी. क्लिअर आहे? लक्षात आलं ना? ज्या चलाचा सहगुणक सर्वात लहान त्या चलाची किंमत सर्वात मोठी आणि ज्याचा सहगुणक सर्वात मोठा त्याची किंमत सर्वात लहान. म्हणून असं लिहायचं. म्हणून त्या अर्थाने x ग्रेटर दॅन y आणि y ग्रेटर दॅन z. क्लिअर आहे? असं असेल. क्लिअर ना? x मोठा y पेक्षा, y मोठा कोणापेक्षा? z पेक्षा. समजलं? आणि म्हणून लक्ष द्या. आणि म्हणून सर्वात मोठा लहान कुठला? 8/x. कारण अंश समान असताना ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान. क्लिअर आहे नियम? सर्वांनी एक लक्ष द्या. क्लिअर आहे? झालं. हे सर्वांना समजलं ना? चला आता दुसरी पद्धत लक्षात घ्या. मग आता उत्तर तर निघालं. हे कशासाठी आहेत बाकीचं? हे यासाठी असतं की जर अवांतर प्रश्न असेल त्याच्यापेक्षा काही वेगळं स्वरूप घेऊन येणार आहेत. गुणोत्तर प्रमाणामध्ये असे प्रश्न येतात, तुलना करायची असतात. तेव्हा काय करायचं आहे? तेव्हा एक्झॅक्ट जर माहीत नसेल तर ही दुसरी पद्धत सुद्धा आवश्यक आहे. कशी बघा? माहीत नाही. जर 2x = 3y = 4z = 12, छेदाचा लसाईच 12 घेतला. सगळ्या सहगुणकाचा लसाई 12 घेतला. कारण माहीत नाही ना आपल्याला काय असेल, काहीच माहीत नाही. समजा किंमत बरोबर 12. आलं लक्षात? कळत आहे ना? किंमत बरोबर 12. मग काय? मग अर्थातच 2x = ही 12 होणार आणि 3y = ही 12 होणार आणि 4z = ही 12 होणार. बरोबर ना? म्हणजेच x = 6 आणि y = 4 आणि z = 3. म्हणजे सर्वात मोठा कुठला आला ना? म्हणजे तरी तो उत्तर तुमचं व्हेरीफाय होऊ शकतं. 8/x सर्वात लहान. क्लिअर आहे सर्वांना? 100% समजला? लिहून घ्या त्याला. चला पुढचा किती आहे? प्रश्न 17 नंबर. चला 17 नंबर. चला ऑप्शन इथं नोटून चेक करतोय. 17 7/14 10/15 4/16 यांचा उतरता क्रम लावल्यास कोणता बरोबर आहे? चौथा आहे. दिलेल्या सर्व अपूर्णांकांचा अंश समान असेल तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला? दिलेल्या सर्व अपूर्णांकांचा अंश समान असेल तर सर्वात मोठा अपूर्णांक कुठला? ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. जर दिलेल्या सर्व अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. अंशापेक्षा छेद मोठे आहे.
अंशापेक्षा छेद मोठे आहे आणि फरक सारखा असेल तर कुठला मोठा? ज्याचा छेद मोठा तो सर्वात मोठा. इनफॅक्ट अपूर्णांक मोठा पाहिजे. दुसरं, छेदापेक्षा अंश मोठे आहे, फरक सारखा आहे, तो कोणता मोठा? ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. क्लिअर आहे? चालेल, हे सगळं लिहून घेतलं. हा तुम्हाला सोडवायचा मी आधी सांगितलं. चढता उतरता क्रम लावणे, लहान मोठेपणा ठरवणे, हा चुकता कामा नाही. नाही जमला तर किमती काढा, काही प्रॉब्लेम नाही, पण तो चुकता कामा नाहीत. लक्षात घ्या. याचं उत्तर चौथं पाहिजे. आहे का? आहे सर्वांचं? क्लिअर आहे? गावंडे चुकला ना? नोट्स नाहीत? ओके, फोटो काढून घ्यायचे ना. चला पुढचा प्रश्न कुठला आहे? चला पुढचा 23चं दुसरं. 23 दुसरं. चौथंच नाव ना? तेच 23चं दुसरं. 23चं दुसरं आहे सर्वांचं. चला पुढे 24. चला लक्षात द्या, नवीन जे काही असेल ते सांगतोच. चला 24 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे. काय असतं बघा, 2/x स्टार प्लस 1/स्टार इज इक्वल टू 1. आता मला काय म्हणायचं आहे, हे किती झालं तरी छेद तर समान आहे ना. उत्तर 1 केव्हा येईल? अंश आणि छेदात सारखी संख्या असेल तर. मग अशा उदाहरणामध्ये छेद समान आहे, 2 आणि 1 3/स्टार इज इक्वल टू 1. बरोबर आहे. म्हणजे 3 इज इक्वल टू 1 इंटू स्टार. हा तिकडे गुणाकार दिला, तुम्ही सोडवण्यासाठी x घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे स्टार इज इक्वल टू 3/1 म्हणजे उत्तर किती येणार? 3. हे करत बसायचं नाही. अशा उदाहरणामध्ये कधीही अंशाची बेरीज हेच त्याचं उत्तर असणार. क्लिअर? चालेल, लिहून घ्या. पुढचा प्रश्न किती आहे? 25 16 19 6. 25चं 19 6 आहे सर्वांचं. तर 20चं 26चं 72/144 सोडता येईल ना आता? 72/144 सोडता येईल. किमती काढायच्या तुम्हाला. ठीक आहे. नंतर कुठला आहे? 29. चला 29 समजून घेऊ. बघा लक्षात इकडे, जे महत्वाचे आहे ते समजून देतोच मी. बघा लक्षात इकडे, 29 नंबरचा किती आलं उत्तर? 0. ओके, व्हेरी गुड. चला पहा लक्षात इकडे. या मागच्या MPSCच्या 2023च्या कंबाईनला, आय थिंक कंबाईनला 100% तरी आठवत आहे मला की तेच असेल, गडब आणि गटकीच्या परीक्षेला असा प्रश्न आलेला आहे. काही सेटमध्ये शेवटी होता. सेम क्वेश्चन आहे, फक्त आकडे कदाचित बदलले असतील, निश्चित आठवत नाही मला. बऱ्यापैकी पोरांचा चुकला. त्यांना असं वाटलं की खूप मोठा झाला तो. ठीक आहे ना? जेवढा प्रश्न गणितामध्ये मोठा असेल तेवढा त्याला लहान करता येतं. लक्षात घ्यायचं. कसा? मला असं वाटते तुम्ही लोकांनी कदाचित 1/4800 प्लस 1/5200 आणि -1 याचा गुणाकार जो काही तो त्याचा लसही काढला असेल. बरोबर ना? काढला का लसावी? एवढ्या मोठा गुणाकार करत बसले का? काढला. तो वेळ लागला असेल ना त्याला. हा ना, म्हणजे लसावी काढला की काय? हो, लसावीच ना. बरं, आता इतका मोठा लसावी झालेला आहे, काढायची गरज नाहीत. गरज नाही, जस्ट समजून घ्यायचा प्रश्न. लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं. कसा? पहा, छेदाचा विचार केला तर, जर छेदाचा विचार केला तर छेदामध्ये 48 100 आणि 52 ह्या 3 पैकीच कुठल्या तरी 2 संख्या आलेल्या आहे. कळत आहे? कळत आहे ना? जस्ट मॅनेज करायचं आहे. बघा नोट्समधले बघा, हे आपण सोडलं नाही ना, खूप फायदा होतो याचा परीक्षेला. मी का तुम्हाला सांगतो शाश्वत शब्द की बिलकुल चुकणार नाही तुमचे प्रश्न, कारण आपण नोट्समध्ये प्रश्न घेताना काही सोडलंच नाही. फिरून 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 कुठं ना कुठं त्याची भेट होतेच. लक्षात घ्या. असं एक वेळा नाही झालं, बऱ्याचदा झालेलं आहे. कधी तो तलाठ्याला पडला प्रश्न. याच्यामधला सांगायचं झालं तर आता आहेच म्हणा, मी तर तसं एक्झामचं नाव घेऊन सांगेलच. 100 क्रमांकाचा प्रश्न कितीतरी त्या कधीचा ॲड केलेला, किती दिवस वर्ष झाले त्याला नोट्समध्ये ॲड केला. मागच्या वर्षी 2021ला 21मध्ये जो पेपर झालेला आहे अमरावती वाहन चालकचा, त्याच्यात जसा तसा प्रश्न पडला तो. असे मी पुढं नाव घेऊन सांगेलच तुम्हाला. असे भरपूर प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ याच्या आधी मी तो PYQमधूनच घेतलेला आहे, कारण PYQमधलेच प्रश्न घेतो आपण. मग आधी जर PYQमधलं सिलेक्शन असेल तर परत 2021ला उतरला तो. लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे, पुढं गेलं की आहेच भरपूर असे. PYQ तर सर्वच आहे, मी फक्त रिपीट झालेले सांगतोय. 147 नंबरचा प्रश्न जो आहे, हा प्रश्न 2012ला STIला जसाच्या तसा आलेला आहे.
10 वर्षानंतर 2022ला MPSC गट क मध्ये असाच्या असा आला, पुन्हा रिपीट झाला तो, ठीक आहे ना. जेव्हा तुम्ही PYQ सॉल्व्ह करत राहता तेव्हा कुठं ना कुठं काही ना काही प्रश्नांची भेट होणार, लक्षात ठेवायचं. आता हा काय म्हणतो, संदर्भ वापरायचा आहे. मग मला हे क्लिअर आहे तुम्हाला, ह्या 3 पैकी कुठल्या तरी 2 संख्या प्रत्येकाच्या छेदात आहे. एक तर असं असू शकतं, नाही तर असं असेल. मग मी काय म्हणतो, समजा सगळ्यांचा लसावी बरोबर 48 गुणेला 100 गुणेला 52 घेऊन काय हरकत आहे, कळत आहे का. सगळ्यांचा लसावीच तो घेऊन टाकू ना सरळ सरळ, ऑलरेडी 2 तर आहे सगळ्यांच्या ठिकाणी. म्हणजे 1/48 गुणेला 100, 52ची कमतरता आहे 52 टाका, तसं गुणेला अंशात सुद्धा 52 टाका लागेल. जस्ट मॅनेज. गुणेला प्लस 1/100 गुणेला 52, इथं 48ची कमतरता आहे, वरती ही 48 घाला त्याला. क्लिअर आहे, लक्षात येत आहे ना. समजून छेदाचा लसावीच काढतो आणि शेवटी लसावी हाच घेतला ना, मग लसावी हाच पाहिजे, सगळ्यांच्या ठिकाणी समान पाहिजे. जे जे कमी आहे ते टाका त्याच्यामध्ये. मायनस 1/52 गुणेला 48ची कमतरता आहे तो टाका त्या ठिकाणी. क्लिअर आहे. अच्छा इथे हो सॉरी 100 एक सेकंद पूर्ण पुसून टाकतो. चला काय दिलं, 1/52 गुणेला 48 दिलं तर आपल्याला 100ची कमतरता आहे, 100 टाका त्याच्यामध्ये. मुद्दा क्लिअर आहे. मग सगळ्यांचा छेद कसा आला, समान. म्हणजे 48 गुणेला 100 गुणेला 52, म्हणजे 52 एक 52 प्लस 48 एक 48 मायनस 100 एक 100. क्लिअर आहे. 48 आणि 52 100, 100 वजा 100 किती आले 0, आणि 48 गुणेला 100 गुणेला 52 जसेच्या तसे, म्हणजे शून्याला कुठल्याही संख्येनं भागले उत्तर किती येणार 0. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 0. क्लिअर आहे सर्वांना. चला लिहून घ्या. काय सांगू डबल सांग बरं, तुम्ही पाहत नाही बरोबर, माहिती आहे का, विषय तो येतो. आणि मुद्दा काय लक्ष द्या इकडे 2 मिनटं. सगळं फिरून येऊ देता मला, सगळं मास्तरची मजाच घ्यायची. चल हे फिरून पूर्ण गाव फिरून देता, मग विचारते कुठे गेलता. असं नसतं ते, असं नसते. विचारताना प्रश्न केव्हा उपस्थित, मला सांगा इथपर्यंत वाट पाहिली ना, नाही असं होऊच शकत नाही. हे जर समजलं तर हे का नाही समजलं, जर हे नाही हे समजलं नाही तर पुढं आला कसा, हा प्रश्न येतो. येऊ द्यायचं नाही पुढं. कुठलं हां बरं, आता पाक हा विषय इथं नाही थांबत, हा विषय जातो पाठीमागं. हे जेव्हा तुम्हाला नाही समजत तेव्हा 3/4 + 2/5 असेल तर गुणोत्तराची संकल्पना आहे. अरे छेदामध्ये 4 किती 20 पंच, मग वर तर तो टाकत नाही का. मग 48 100 होते, या ठिकाणी 52 गुणलं तर प्रमाणाचा सिद्धांत अंशाला गुणा लागेल ना. जेव्हा छेदामध्ये एखाद्या संख्येनं तुम्ही गुणता त्याच संख्येनं तुम्हाला अंशाला गुणा लागतं ना. हा नियम नाही का. कुठल्याही परिमेय संख्यांच्या अंशाने छेदाला एकाच शून्यत्तर पूर्णांक संख्येने गुणले किंवा भागले असता प्रमाणात परिमेय संख्या प्राप्त होते. आलं का लक्षात. म्हणजे जर इथं आपल्याला 52ची कमतरता पडली, हे तर होतेच ना ऑलरेडी, तुम्ही काय टाकलं 52, मग 52 जर टाकले तर वर तर सोडवणार का त्याला, तसं टाकायला लागेल ना तोही. हे लक्षात आलं का सांग मला. का टाकतो आपण, लक्षात आलं का. कारण त्या संख्यांचा लसावी जर तो घेत आहे तर वरच्याही संख्येला गुणावं लागतं. जर असं केलं नाही तर प्रमाणात राहील का ते, नाही. लक्षात. जसं की इथं किती होते बघ, लक्षात. इथं किती होते 100, काय कमी होतं मग 48. जर तुम्ही 48 छेदाला गुणत आहे तर तुमच्या अंशालाही गुणावं लागेल ना. आलं लक्षात. जर इथे 52 48 100 गुणत असेल तर तुम्हाला अंशालाही 100 गुणावं लागेल ना. कळत आहे का. हे लक्षात आलं आता. क्लिअर आहे सर्वांना. आज उद्या त्याच्याच मागं लागायचं, हे बिलकुल चुकू देऊ नका. लक्षात घ्या. आपलं टार्गेट हे नाही आहेत. मी सध्या 90-95 काहीतरी उदाहरणं घेतले बघा. उदाहरणं खूप मोठे मोठे आहेत, पुढं वेगवेगळ्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. बेसिक झालं मला. बघा शाब्दिक उदाहरण आहे, चाललं पुढं टफ उदाहरण आहे, ठीक आहे ना. कॅल्क्युलेशनचा एक मोठा पार्ट आहे. संदर्भाशी शिकत पुढं जायचं आहे. 100च्या पुढची उदाहरणं अजून भारी आहे, ठीक आहे ना. मग हे आपल्याला अचीव करायचे आहेत, पटलं ना. आणि हे करत असताना आपल्याला कुठल्याही तुमच्यापैकी कोणालाही इथे अडचण नसावी, लक्षात ठेवायची. म्हणून इथून एक एक नियम चांगला लक्षात घ्यायचा. चुकूनही पुढे लसावी चुकता कामा नाहीत, लक्षात घ्या सर्वांनी. आणि हे तुम्हाला मागच्या 15 दिवसापासून सांगतोय, हे नाही चुकलं पाहिजे. कारण यानं काय होतं माहिती आहेत का, तुम्हाला स्पीड घ्यायचं असतं, तुम्ही स्पीड नाही घेऊ शकत. समजलं का. तुम्हाला खूप पळायचं असतं. तुम्हाला माहीत असतं की उदाहरण माझं सुटतं, तुम्हाला हे माहीत असतं की सोपं आहेत, मला तर येतं ते. नेमका स्पीड घ्यायला जाता
पण नेमकं एखादं बेसिक कॅल्क्युलेशन तुमचं पेंडिंग असतं म्हणून त्यांना ते पुढे जाऊ शकत नाही. लक्षात आलं. म्हणून टार्गेट लक्षात घ्यायचं. पटलं. टार्गेट हे उदाहरण आहेत आपले. लसावी हे क्लिअर आहे आता सर्वांना. हे क्लिअर आहे. याला आज आणि उद्या पूर्ण पक्क करा. का गुणतो जे मी पहिले 5-6 उदाहरणं घेतली होती पण काहीतरी त्या दिवशी, बरोबर ना. त्याला परत चेक करा एकदा. लक्षात घ्या का बरं गुणतो. कारण परिमेय संख्यांच्या अंश आणि छेदामध्ये तुम्ही जेव्हा हस्तक्षेप करता तेव्हा तो प्रमाणात झाला पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही गुंता म्हणजे हस्तक्षेप नाही करत का. तुम्ही एखाद्या संख्येला दोघांनाही भाग देता म्हणजे हस्तक्षेप नाही करत का. मग तो वेगवेगळ्या संख्यांनी करावा का नाही. तर त्यासाठी आपल्याला दोघांनाही भाग देणारी किंवा दोघांनाही गुणणारी संख्या एकच असावी लागते. हे क्लिअर आहे आता. आलं लक्षात. 100% क्लिअर आहे ना. पकड सुटली नाही पाहिजे. लक्षात आलं ना. बिलकुल नाही सुटली पाहिजे पकड. एखाद्या दिवशी जी गोष्ट तुमच्याकडे आली ना ती बिलकुल पक्की असली पाहिजे शेवटपर्यंत. लक्षात घ्या. ठीक आहे. कारण आपल्याला स्टेप अवॉइड करणं सुद्धा शिकायचं नंतर. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांचं. चला काय अडचण नाही. पुढचा प्रश्न कुठला आहे. 30 ना. चला 30 नंबर. चला पहा. लक्ष द्या. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तसे पहा. 5/7 प्लस 3/7 गुणेला 14/15. लक्ष द्या. 7 दोन्ही 14 25 आहे. ओके सॉरी 3/7 ओके गुणेला 14/25. चला बघा. 7 दोन्ही 14. 5/7 प्लस किती आले 6/25. क्लिअर आहे. लक्ष द्या आता ठाकरे. आता लक्ष दिलं तुझ्या जास्त मगाच्यापेक्षा. 7 आणि 25 लसावी किती 175. हे क्लिअर आहे ना आता. 7 किती 175. हे बरं हे तर कळलं ना मागचं. 7 किती म्हणजे काय करतो कितीच्यासाठी. 7 किती 25. मग 25 गुणेला 5 125 प्लस 25 किती 25 किती 7. मग 7 कम. मी चुकूनही मी असं नाही सांगितलं याने याला गुणा आणि त्याने त्याला गुणा. मी हे नाही सांगितलं. क्लिअर आहे. कारण ती संकल्पनाच नाही. ते उगाच डोक्यात घ्यायचं नाही. मी बोलताना सुद्धा असं बोललो दोघांचा लसावी 175 आहे. मग 7 किती 175 तर 25. जर हे चुकून हे जर माहिती देत असेल मी 6/25 तुम्हाला खरं सांगतोय चुकत नाही. बघा चुकत नाही हा विषय महत्त्वाचा नाही. ठीक आहे ना. नोकरी नाही लागली तर काही बिघडणार आहे का. काहीच बिघडत नाही ना. विषय बिघडण्याचा न बिघडण्याचा थोडी आहे. विषय आहे अचिव्हमेंटचा चांगलं जगण्याचा. बरोबर ना. कसंही जगतो म्हणजे जगणं होईल का नाही ना. समजून आला का विषय. लक्षात घ्यायचं. माझं उत्तर चुकत नाही. हो पण चुकत नाही 100 प्रश्नाला 4 घंटे लागत आहेत तरी म्हणतो चुकत नाही. असं जमेल का. लक्षात येतात ना मुद्दा. आपल्याला टार्गेट लक्षात घ्यायचं. त्या 100 प्रश्नांना एका तासात जेव्हा आपल्याला सोडायचं असतं ना ह्या गोष्टी तेव्हा मॅटर करतात. लक्षात घ्या. समजलं. म्हणून सवयच तशी लावून ठेवायची. लसावी काढायचा लसावी घ्यायचा. ऑलरेडी त्या सहमूळ संख्या म्हणून तसं घडलं. दोघांची ॲडिशन केली किती आली 167/175. चौथ्या क्रमांकाचं उत्तर असेल त्याचं. चला पुढे. पुढचा प्रश्न किती आहे. 31/31. लक्ष द्या सर्वांनी. चलो 3.110 गुणेला 3/10 प्लस 1.2/5 भागेला किती आहे 20. असाच आहे प्रश्न. चला पहा. लक्ष द्या. कॅल्क्युलेशनचा टप्पा आहे. मी स्वतःहूनच घाई नाही करणार. टेन्शन घेऊ नका. कारण जशी पहिली नोट्स शांततेने घेतली तशी सेकंड नोट्स मी अजून पुन्हा शांततेने घेणार आहे. कारण इथं भरपूर नवीन गोष्टी येणार आहेत आपल्यासमोर त्या शिकायच्या आहेत. तिसरी नोट्स मात्र जसं तुम्ही काल कार्यशाळेला काही उदाहरणं पाहिली असतील ना शाब्दिक उदाहरणं. ठीक आहेत ना. दिसायला खूप मोठे असतात. कालचे तर एकदम फार मोठे नाही घेऊ शकलो आपण तिथे. पण त्याची उदाहरणं कोपऱ्या कापऱ्यात असे लगेच निघून जातात. पटलं ना. दिसायला मोठे असतात. का तो म्हणणार तिथे खूप घाई करतो का आपण. असं नाही की तुमचा असा गैरसमज होईल की सर भाषा शिकवताना घाई करेल. असं पण नाही. त्या ठिकाणी मुळात हे जे आपण 2 नोट्समध्ये जे शिकतो ना याचं पाठबळ त्या ठिकाणी लागतं आणि याच्या बेनिफिट त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे स्पीड येऊन जातो. पटलं ना. ते सांगायची गरज नाही पडत लसही का घेतला तर. लक्षात येतात ना. म्हणून हे सध्या काय सुरू आहे माहिती आहे का. सध्या प्लिंथ बांधणं सुरू आहेत. पटलं ना. जोतं तयार करणं सुरू आहेत.
आणि इथं गडबड करून जमत नाही. एकदा का जो तो बिघडलं घराचं तर घर क्रॅक होईल, ढासळेल, पडेल नाही का. त्याच्यामुळं आत्ता व्यवस्थित घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित पाणी मारायचं आहे नाही का, व्यवस्थित देखरेख घ्यायची त्याची, लक्षात घ्या. धुम्मत चांगली करायची आहे, रिपीट चांगलं झालं पाहिजे, मजबूती चांगली झाली पाहिजे. आताच प्लॅनिंग करावं लागेल ना, 2 मजले चढवायचे की 3 मजले चढवायचे आहेत. घर बांधल्यानंतर माझ्याकडे पैसे आले आणि आत्ता माझा विचार आला आता घर 4 मजली बांधतो. तर घराचा पाया तुमचा घेतला तुम्ही त्या हिशोबानं, एका मजल्याच्या हिशोबानं तो परत फोडा लागेल, घर परत फोडा लागेल, पिल्लर त्या हिशोबानं घ्यायला लागेल. जर नाही केलं आत्ता आपण तर उद्या परत वापस यावं लागेल. आणि सगळ्यांना वर जायला आवडतं, खाली यायला नाही आवडत, लक्षात घ्यायचं. एकदा स्पीड घेतला की मागे यायला जीवावर येतं, पटलं ना. वर तर जायला कोणाला आवडतं उंच, खाली यायला जड जातं. म्हणून मग हे असं होऊ नये. अरे उद्या जर मी म्हणेल चला आता बेसिकची गरज आहे आपल्याला, चला परत मागं, तर जीवावर येईल ना आपल्या सगळ्यांच्या. काय यार सर आता डबल आपण परत जायचं का. म्हणून आताच व्यवस्थित शिकत जायचं आहे. आणि मी ज्या सूचना करतो आहेत त्या माझ्यासाठी नाही, ते सर्वांनी लक्षात घ्यायचं. सूचना कुठल्या, मी जर ट्रेसफुली सांगतोय तुम्हाला, बिलकुल बर्डन देऊन सांगतोय की हे चुकलं नाही पाहिजे, तर ते बिलकुल तुम्ही सुद्धा तशी कमिटमेंट करा की हे चुकलं नाही पाहिजे. तुम्हाला आता तात्काळ पुरावा काही द्यायची गरज राहिली, कारण तुम्ही जुने झालेत आता थोडेफार. तुम्ही लक्षात घ्या माझं म्हणणं, कारण याचं काहीतरी पुढं काम आहेत आणि याच्यामुळं पुढं काहीतरी घडणार आहेत, हे डोक्यात घेऊन माझं आहे का फक्त, ठीक आहेत ना. आलं का लक्षात. म्हणजे तुम्हाला पुढं परफेक्शन येईल. आणि म्हणून शंका न घेता मी सांगितलेली सूचना परफेक्ट पाडा, लक्षात आलं ना. जर म्हटलं की मसावी आला पाहिजे, लसावी आला पाहिजे, हे करूनच ठेवा, ठीक आहेत ना. प्रत्येक वेळेस जर तुमच्या डोक्यात असं कसं काय काम आहेत बा, तर त्याचे पुरावे द्यायला हरकत नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा त्या गोष्टीवर, त्या संकल्पनेवर, का त्याचं आपल्याला काम भासणार आहे, लक्षात घ्या. गुणोत्तराची संकल्पना चांगली करायची असेल तर मसाई पक्काचा असला पाहिजे, परफेक्ट असला पाहिजे, लक्षात घ्या. लसावी चांगला असेल, काल काही नमुने आलेच ना लसावीचे तुमच्यासमोर, कार्यशाळेच्या निमित्तानं आलेच ना. मग लसायची गरज पडते की नाही पडत. काल यांनी लसावी किती काढला त्या संख्येत आठवत तुला, 100, आणि मी किती काढला होता माहिती आहे, मनातल्या मनात 2116 काढला होता. माझ्या विषयानं कमी काढला होता, म्हणजे माझा तरी चुकला होता, विचार करा. लक्षात घ्या, मी तिथे घेणार होतो 2116, कळलं का. कारण मी जस्ट मांडलं नव्हतं त्याला, विचार केला त्याचं माइंड कॅल्क्युलेशन, म्हटलं याचं काहीतरी गुणाकार तेवढा लांब चालला आहे, मी तो मांडणार होतो. जसा गजानननं काहीतरी किती 114 सांगितला, म्हटलं गजानननं सांगितला याला जायचा मसालेचा पक्काच झालेला आहे, म्हणून तो मी तिथे लिहिला कॉन्फिडन्सनं, ठीक आहे ना. उलट मी किती सांगितलं, मी किती लिहिणार होतो, तुम्ही घरी जाऊन काढा, 2116 पण त्याच्या पाड्यात येतो. त्या संख्यांच्या 38, 57च्या पाड्यात 2116 पण येतो, पटलं ना. मी ते लिहिणार होतो, कॅल्क्युलेशन वाढलं असतं, हे लक्षात घ्यायचं. मी पेन नाही घेतला तर मी जस्ट पाहिलं, म्हटलं ते एवढ्या दूर जाणार आहे, पण याने 147 काढला, अजून काही पुरांनी काढला तर काहीतरी पटलं ना. लसावीच का असावा, याच्यापेक्षा अजून कुठलं चांगलं उदाहरण पाहिजे, लक्षात घ्या. 2116 कुठे आणि 114 कुठं, किती मोठा फरक आहे, लक्षात येतात ना. मग जर ज्या गोष्टी खूप चांगल्या फायदा करून देणाऱ्या असतील तर मग त्या घ्या ना, वेळ लागेल ना थोडा, काही प्रॉब्लेम नाही, कळत आहेत ना. वेळ लागेल, चांगल्या गोष्टीला भरपूर वेळ द्यावा लागतो, लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा जगातल्या सुप्रीम गोष्टी, चांगल्या गोष्टी ह्या वेळानंच भेटतात, हे लक्षात घेऊन चला. अभ्यास असेल मग कुठला कंटेंट असेल, ठीक आहे ना. चला पुढचा प्रश्न काय, आता ह्या सोडवायचा आपल्याला. बघा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला म्हणतात. एक वाक्य लक्षात ठेवायचं, बॉडमास हा कॅल्क्युलेशनचा बाप आहेत, जो की दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक ह्या दोघांच्याही मिश्रणातून तयार झालेली संकल्पना त्याच्यामध्ये येतात, बरोबर ना. एक प्रगाढ ठरवून घ्यायचा की जर माझ्यासमोर असे उदाहरण आले तर मी असंच करणार, ठरवून घ्यायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा क्वेश्चन आला तर जनरली त्याला अपूर्णांकात कन्व्हर्ट करा, एकच फंडा लक्षात ठेवा, सोयीचं होईल तुम्हाला, ठीक आहे ना, सोयीचं होईल, लक्षात घ्या. कसं 10 3 30, 1/10 10, बरोबर ना. गुणेला 3/10 प्लस 5 1 5 आणि 2 7/5 गुणेला 1/20 1/20 1/20. काय डाऊट, काय केलं, व्यस्त केलं, कोणाला आता लक्षात आलं. चला मग अशी ते चुकून मी गुणाकार किंवा बेरीज असा शब्द न वापरता व्यस्त म्हणलं होतं ना तुझ्या उत्तर, त्याचं करेक्शन मी आत्ता करतोय, मग अशी केलं होतं. गुणाकार व्यस्त म्हणजे परिमेय संख्या लक्षात घ्यायची, A/B ची B/A, बेरीज व्यस्त असं जर म्हटलं तर ते पूर्णांक संख्यांची रेषा आठवायची, कळत आहेत ना. हां, तो भाग वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. आणि ही संकल्पना गुणाकार व्यस्ताची आपल्याला घातांकामध्ये काम देईल, 7व्या नियमांमध्ये, लक्षात ठेवायचं. ओके चला, प्रथम गुणाकार करावा लागतो आणि खूप शिकण्यासारखा, काय सांगू तुम्हाला, खूप शिकण्यासारखा, ठीक आहेत ना. जेव्हा मला आतून वाटतं ना की खूप शिकण्यासारखं आणि इतक्या संकल्पना आहेत, असं कधी कधी एक्साइटमेंट आहे आतून जागृत, चला आता सांगून टाकायचं का, नाही सांगता येत नाही,
कारण उदाहरण तसं नसतं, ठीक आहे ना. इतक्या असंख्य संकल्पना आहे. लिखित स्वरूपाच्या संकल्पना वेगळ्या, ज्या लिहू शकतो मी, सांगू शकतो, ज्या संकल्पना ठरवून मी तुम्हाला सांगू शकतो, आणि ज्या अशाही काही संकल्पना आहे ज्या मी तुमच्यासोबत ठरवून शेअर नाही करू शकत, त्या उदाहरणानुसारच सांगता येतील. अशा अनेक संकल्पना आहे. मग ह्या कुठल्या? जेव्हा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्या कॅल्क्युलेशनच्या दरम्यान त्या सूचना दिल्या जातात, कारण परिस्थिती तशी उद्भवलेली असते. म्हणून परिस्थिती जन्य पुरावे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे, लक्षात ठेवायचं, बरोबर ना. येत्या लक्षात सर्वांना. तशी परिस्थिती उद्भवली पाहिजे, आणि त्यातनं असंख्य शेकडो संकल्पना आहे. कधी बेरीज करता येतं, कधी करता येत नाही, कधी करता येत नाहीत. मी काल सांगितलं तुम्हाला, हे उगाच नाही बोललो बरं मी कालचं. तुम्हाला वाटत असेल काल ते एक प्रश्न मांडला होता, 48 भागेला 8 आणि कंसात आहे 14 वजा 6, किंवा इथं 6 होते, इथं 6 होते, आय थिंक इथं 6 होते, कंसात होते आधीचं, बरोबर आहे. बरं, 8 घेतले आणि इथं 14 वजा 8 घेतले की काय, 8 घेतले, बरोबर आहे. हां, असं होतं ते, बरोबर आहे. हा प्रश्न खरोखर सांगता पूर्ण चुकीच्या पद्धतीनेच उत्तर दिलेलं आहे ॲक्च्युली. पण काय असतं, आपण शिकवायला आलो आणि तुम्ही शिकायला आले, तिथं काही आपण उजागर करायला आलो नाही कुठल्या गोष्टी. याचं उत्तर चुकीच्या पद्धतीनं प्रमोट झालेलं आहे पोरांना. आता 48 भागेला 6ची संकल्पना ही पहिली असते, बरोबर ना. बॉडमात चरू लागतो पोरांनी. याचे उत्तर बऱ्याचदा मी सुद्धा पाहिलं, 36 सर्वांनी उत्तर काढून ठेवलेलं, लक्षात घ्यायचं. काय तर ही घाई आहे, पटलं ना. बरं, दिसायला एकदम साध उदाहरण आहेत, चिल्लर उदाहरण आहेत, पण का चुकतं, कारण थांबून कधी विचारच नाही केला ना संकल्पनेचा. म्हणून म्हटलं शेकडो बारकाय गणितामध्ये. गणितामध्ये नियम आहे, अपवाद आहे, प्रघात सुद्धा आहेत, लक्षात घ्या. बॉडमास सांगतो, पहिले भागाकार झाला पाहिजे, नंतर गुणाकार झाला पाहिजे, नंतर बेरीज झाली पाहिजे, नंतर वजाबाकी झाली पाहिजे. 6ची संकल्पना भागाकाराच्या आधी झाली पाहिजे, कंसानंतर. पहिले कंस. अरे कंसात 2 + 2 4 असेल ना, तेही पहिले करावं लागते. हे लक्ष, हे कंसाचं महत्त्व आहे. कंस आडनावासमोर कंस लावला, किती महत्त्व प्राप्त होतं. कंसात, बरोबर ना, पाटील. कंसात गावाचं नाव असेल तर गाव, काय ते गावाचं नाव, शेगावकर असेल, एखाद्या गावकर कंसात टाकतो. का? कारण त्याला महत्त्व आहे, पटलं ना. नाही लक्षात आलं का? लक्षात आलं की नाही. कंसात पदवी टाकतो आपण, उपाधी टाकतो, आपला जे असेल ते. प्रघात काय? कारण त्याच्यामध्ये एक मान आहे, लक्षात घ्या, रिस्पेक्ट आहे, बरोबर ना. लक्षात आलं ना. आपण पाहतो ना बऱ्याचदा, ब्रॅकेट फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. इथे सुद्धा, इथे काय करतो आहेत आपण, या ठिकाणी इथे कंसातलं पद 1 + 1 2 जरी असेल तरी काढावं लागतं, लक्षात ठेवायचं, बरोबर ना. ते तुम्ही टाळू नाही शकत. भागाकार कितीही मोठा असो, नंतर पहिले कंस, नंतर 6ची संकल्पना. 6 ही संकल्पना गुणाकाराचं चिन्ह, आणि 6 म्हणजे ही गुणाकार, परंतु हे प्रत्यक्ष चिन्ह वापरलं आहे, इथे प्रत्यक्ष चिन्ह नाही आहेत. म्हणजे 25 भागेला 5 कंसात 3 + 2 आहे, तर पहिले 5, मग 5 × 5 25 होणार. 6ची संकल्पना पहिली असते, समजलं ना. लक्षात येतात 6ची संकल्पना. कंचे भागू भेव, लहानपणापासून शिकतोय. कण म्हणजे कंस, छे म्हणजे गुणेला, प्रत्यक्ष चिन्हाने न दर्शविलेला गुणाकार म्हणजे 6चा संबंध हा पहिले असतो, तो शोधायचा. नंतर भागाकार, नंतर प्रायोरिटीनुसार गुणाकाराचं चिन्हवाला गुणाकार, नंतर प्लस मायनस, ठीक आहेत ना. हा बॉडमार्कचा नियम आहे. परंतु याला अपवाद ठरणारे अजून काही आहेत, हे लिहिले नसतात, म्हणून म्हटलं बऱ्याचशा गोष्टी ह्या वेळप्रसंगी सांगतात. जर 3 राशी दिल्या असेल, 1 2 3 बस, ABC, गुणेला किंवा भागेला किंवा गुणेला, असं जर असेल 2च आणि राशी 3, तर कुठलीही प्रायोरिटी घ्या, उत्तर चुकत नाही. पण त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे कुठलीही राशी नसावी, समजलं. गणितामध्ये नियम आहे, तसे काही अपवाद सुद्धा आहेत, लक्षात आलं. पूर्णांकयुक्त पूर्णांकात त्याला कन्व्हर्ट केला बघा आपण. 31 × 3 93, 10 10 प्लस 7 1, इथे वरती खाली 200 करू, उत्तर 1. ठीक आहे, लिहून घ्या. चला, पुढचा प्रश्न कुठला आहे? 32 उत्तर 21/5 आहे. 32 उत्तर आहे 21/5, बरोबर आहे. बोला. नाही ग,
असं नाही होऊ शकणार, परत करते नाही येणार. ठीक आहे, जर ते असं असतं तर उदाहरणामध्ये करेक्शन कधीचं झालं असतं ना. परत कर एकदा पहिलंच उत्तर त्याचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न कुठला? 34चं उत्तर आता D/2 बरोबर आहे. चला पुढे 35 दिला का नाही. 36चं 2/3, 36चं 2/3. 37 7/4. समजून सांगतो, कॅल्क्युलेशन आलं की समजून घे. बघा लक्ष द्या. 37 चलो 7/4 प्लस 4/5 भागेला 8/15 वजा 9/4 गुणेला 2/3. समजलं? हा क्वेश्चन आहे आपला. बघा सगळ्या बेरीज आहे, वजा बाकी आहे, गुणेला आणि भागेला आहेत. अंडरलाईन करतो, हे आणि हे मी आधी सोडणार. मग सर भागाकार तर पहिले करावं लागते. जर प्लस मायनसनं जर भागेला आणि गुन्हेला जोडलं असेल तर ॲट द सेम टाइम तुम्ही करू शकता. ठीक आहे ना, करता येईल, करता येतं. प्लस मायनसनं जोडलं असेल तर म्हणजे काय, 7/4 प्लस 4/5 गुणेला 15/8 वजा 2 दोन्ही 3 त्रिक म्हणजे 3/2. क्लिअर? चला 5 त्रिक 15 4 दोन्ही 8 म्हणजे 7/4 प्लस 3/2 वजा 3/2. 3/2 3/2 म्हणजे उरलं काय 7/4. चला पुढे 38 आहे. ठीक आहे, 38 सोडता येईल ना आता. 38 सोडता येईल ना आता. 29 प्रमाणे 0 नंतर 39चं 7 आहे. 39चं 7 आहे सर्वांचं. ठीक आहे, नंतर 40 11/7. व्हेरी गुड. नंतर 51चं 5/11 बरोबर आहे. नंतर 52चं 5/6 5/6 आहे. 52चं 5/6 आहे. 52चं 5/6 आहे. 52चं 5/6 आहे सर्वांचं. चला पुढे 53चं 5/9 53चं 5/9 53चं 5/9 आहे. ओके. नंतर 54चं 5/8 54चं 5/8 54चं 5/8 चुकारा लागेल बाबा, कर लागेल. काय नाही ना, 5/8 आहे ना, बिंदास करत 5/8. नोकरी पाहिजे असेल तर तेच लिहिजा पेपरला, चुकू नये. मी परत लक्षात बघा. तुम्ही एखाद्या दिवशी काय करा, मी आज होमवर्क तसे कमी देणार आहे, 20च क्वेश्चन देणार आहेत. लक्षात आलं का? विशाल लक्ष देते. 20च उदाहरणं देणार आहेत. काय करायचं मला माहिती आहे, सगळ्यांना जमलेलं आहे त्यातनं. असं नाही की कोणाला समजलं नाही म्हणून, समजलं आहे, समजलेलं आहे असं नाही. तुम्हाला येत नाही आता, कळलं आहे सगळं, तुम्हाला मेसेज पोहोचलेलं आहे. आत्ता फक्त परफेक्शन नाही होणार. ह्या सिली मिस्टेक फक्त आज पूर्ण टाळायच्या आहेत. पटलं ना? लक्षात आलं का? म्हणजे हिचं चुकलं, त्याचं चुकलं, हे चुकलं म्हणजे यांना कळलं नाही असं नाही, कळलेलं आहे. हे सिली मिस्टेक झालेलं, घाई नका करू, कारण हे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये येतील. उगाच चांगले मार्क चालले जायचे. इथं पहिले आज काम करा, ह्या गोष्टी टाळा, चुका टाळा. म्हटलं ना, कळत आहेत ना, चुका टाळा, हे परफेक्ट करून टाका. उद्याला आपण दरम्यानचे अपूर्णांक शोधणे आहे. काही अजून फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे, ते याच्यामधले नवीन उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे ना? म्हणून आज 20च उदाहरणं देणार आहेत. झालेली उदाहरणं परवाचे, आजची उदाहरणं जे चुकली ते परत करा, पूर्ण एकदा प्रॅक्टिस करा. नवीन उदाहरणाला हात लावू नका, जे झाले पहिले त्यालाच पहा. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न कुठला आहे? 54चं 5/8 आहे. हां, हे काय असतं बघा, वाचत नाही ना बरोबर तुम्ही. पुढील अपूर्णांकाचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कुठला? मग उतरता क्रम लावायचा, लास्ट सेकंड कुठला आहे तो ओळखायचा आपण. कळत आहे? ठीक आहे, पुढचं. हो तेच ना, सिली मिस्टेकच म्हणतात ना त्याला, मार्क गमावून बसणे. मार्क तर गेला ना आजचा. नंतर 55चं उत्तर 3/4 आहे. चला नंतर 56चं 11/15 56चं 11/15 आहे. परत करा, काही लोड नका घेऊ, परफेक्ट आहे ते उत्तर. आतापर्यंत नाही चुकलं ना, आता कसं काय चुकणार तुमच्या बॅचला? ते उत्तर परफेक्ट आहे. फायनल करा त्याला आणि परत करा. व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरविणे, चढता उतरता क्रम लावणे. समजला नसेल तर परत विचारा,
पण याच्यानंतर चुकू देऊ नका. वाटलं तर 10 मिनिटं डबल शिकवेल त्याला, काही हरकत नाही. 57 15/18 58 नाही 37/12 37/12 डबल अभ्यास करा त्याचा, चुकून राहिलाय काय. सिली मिस्टेक एकदा, डबल डबल नको. 59 13/18 13/18 60 17/18 बहुत बढिया 17/18 61 झाले. 60 पर्यंत आपण पोहोचलो होतो. क्लिअर आहे सर्वांना? चालेल. तर इथं जे काही उदाहरणं घेतलेले आहे ते सर्वांनी लक्षात घ्या. ही आपल्या तिसऱ्या दिवसाची बेसिक उदाहरणं आहे, ठीक आहे ना. आलं लक्षात? लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळत आहेत. त्याचा फायदा रिव्हिजनसाठी घ्या, ठीक आहे. जसाच्या तसा तुमच्या बॅचचं लेक्चर खरं 3लाही प्रोव्हाइड टेस्ट करत आहे, त्याच्यामुळे मी मुद्दाम शांततेतच चालू आहे सगळा कार्यक्रम, ठीक आहे ना. त्यांचाही वेगळा फायदा आणि तुमचाही वेगळा बेनिफिट ठेवलेलाच आहे ते दोघांमध्ये. पुन्हा एकदा, कारण उद्या ना नव्यानं उदाहरणं घ्यायचे आहेत, नवीन नवीन भरपूर संकल्पना आहेत, लक्षात घ्या. ते प्रकरणाचे पूर्ण उदाहरणं पाहिल्यानंतर तसं लक्षात येणार नाही. आतमध्ये एंट्री कशी करणार आपण हे उद्याला तुम्हाला समजेल, ठीक आहे ना. एंट्री आपण अजून केलेली नाही. हे सगळे उदाहरणं आतापर्यंत सगळे क्लिअर आहे, सर्वांचे समजलेले आहे. क्लिअर आहे सर्वांना? चालेल. तर आपण नवीन उदाहरणाकडे जाऊयात, ठीक आहे. चालेल.